सर्वांना नमस्कार. आपण आज अतिशय महत्त्वाचं रिपोर्ट्स बघणार आहेत. तर आपल्या सर्वांचे मातृत्व या चॅनलला स्वागत करतो आणि आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टल रिलेटेड नवीन व्हिडिओ बघतो आणि आज असाच नवीन रिपोर्टचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपण आज येसो लॉग इनवरचा रिपोर्ट्स बघणार आहेत. तर त्याच्यात काय काय आहे तर आपण जाणून घेऊया. तर आपण ड्यू लिस्ट द पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर फॉर PMMEY रिपोर्ट्स हा रिपोर्ट्स बघणार आहेत आपण. तर या रिपोर्ट्समध्ये काय असतं तर पोषण ट्रॅकरचे लाभार्थी जेवढे पण असतात ना तुमच्या प्रोजेक्टमधले, बीटमधले किंवा अंगणवाडीचे, तर ते तुम्हाला तुमच्या प्रकल्पनिहाय ते सर्व लाभार्थी जे स्तनदा माता आणि गरोदर माता जे पण पोषण ट्रॅकरला ऑल असतात म्हणजे सर्वच असतात. तर त्याच्यातून काही पात्र लाभार्थी असतात आणि काही अपात्र लाभार्थी असतात. पात्र लाभार्थी म्हणजे कुठले? प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे. तर प्रथम गरोदर माता जी आहे ते सर्वच पात्र आहेत, परंतु सेकंड गरोदर माता म्हणजे द्वितीय गरोदर माता जी असते त्याच्यात तिला मुलगी होणे आवश्यक आहे, तेव्हाच ती पात्र असणार आहे ड्यू लिस्टमधली. ही ड्यू लिस्ट आपल्याला पोषण ट्रॅकरला जे तुम्ही FRS करतात, फॉर्म भरतात स्तनदा मातेचे आणि गरोदर मातेचे, तर पोषण आहारासाठी तुम्ही जे पण लाभार्थी नोंदणी करतात त्याच्यातली तुम्हाला सर्व लिस्ट इथे दिसणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर. तर इथे आपण बघतोय बीट वाईज आपल्याला दिसत आहेत आणि आपण अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट हा कुठून बघणार आहेत तर आपण नेहमीप्रमाणे या ज्या 3 रेषा असतात या 3 रेषा वर क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत इम्पॉर्टन्स स्टॅटिस्टिक रिपोर्ट्समध्ये. तर आपण इम्पॉर्टन्स स्टॅटिस्टिक ऑफ PMMEY मध्ये आलेलो आहेत. इथे आपण बघू शकतो ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर PMMEY. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आपण. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक चार्ट ओपन होतो. आता ह्या चार्टमध्ये काय काय असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की काय काय असतं याच्यात. तर तुमचं पोषण ट्रॅकरमध्ये तुमच्या प्रकल्पामध्ये टोटल जितके पण लाभार्थी भरलेले असतील तुम्ही पोषण ट्रॅकरला, तर ते सर्व लाभार्थी तुम्हाला इथे तुमच्या प्रकल्पाच्या लॉग इनला दिसणार आहेत. तर अशा वेळेस काय करायचं आहे, आता इथे बघू शकतो आपण की टोटल लाभार्थी दिसत आहेत. आपण बघतोय बीटचे नाव आहेत आणि बीट समोर लाभार्थी आहेत. तर त्यांच्या बीटनुसार ते पोषण ट्रॅकरचे लाभार्थी आपल्याला बघायला इथे मिळत आहेत. त्यानंतर टाइम लॅप्स केसेस म्हणजे काय, तर पोषण ट्रॅकरला 6 महिन्यानंतर स्तनदा माता जी असते ती पोषण ट्रॅकरमधून बाहेर पडते, ॲटोमॅटिकली ती डिलीट होते. तर अशा टाईम संपल्यामुळे त्या गरोदर माता बघू शकतो आपण इथे 238 आहेत, तर त्या बाहेर निघालेल्या आहेत. तर त्याच्यावर कारवाई केली आहे किंवा नाही ते आपल्याला सांगता येणार नाही यात. आता त्याचं पुढचं रिपोर्ट्स बघूया आपण. बेनिफिशरी एंटर्ड ऑन आफ्टर 1/7/2025 म्हणजे 1/7/2025 नंतर 141 म्हणजे 141 लाभार्थी या प्रकल्पामध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. तर टोटल लाभार्थी किती होते? 2528. त्यानंतर 2528 मधून 441 लाभार्थी यांनी ट्रेस केलेले आहेत, म्हणजे प्रथम गरोदर माता आणि दुसरी गरोदर माता ज्याच्यात मुलगी आहे. त्यानंतर रिजेक्ट केलेले केसेस बघू आपण. रिजेक्ट म्हणजे काय, तर याच्यात दुसरी गरोदर माता ज्याच्यात मुलगा असतो, तिसरी गरोदर माता, चौथी गरोदर माता, पाचवी गरोदर माता, या सर्व नॉट एलिजिबल आहेत या योजनेसाठी. तर त्यांचा फॉर्म आपल्याला भरता येत नाही. असे लाभार्थी दिसतील तुम्हाला पोर्टलला, परंतु त्यांचा आपल्याला फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना रिजेक्ट करायचे. काही लाभार्थी असे असतात की त्यांचे ऑलरेडी रजिस्टर्ड केलेले असतात फॉर्म, म्हणजे कुठे ना कुठे त्यांनी फॉर्म भरलेला असतो, परंतु जेव्हा सेविका तिचा आधार नंबर टाकते ड्यू लिस्टमधल्या लाभार्थ्याचं,
तर ती ऑलरेडी रजिस्टर्ड बेनिफिशरी असा मेसेज येतो. तर अशा वेळेस काय करायचं आहे सेविकेने, तर ती जर ऑलरेडी फर्स्ट चाइल्डमध्ये रजिस्टर्ड असेल, प्रथम गरोदर मातेमध्ये जर ती नोंदणी झालेली असेल, तर अशा गरोदर मातेला तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड फर्स्ट चाइल्ड करून तिला रिजेक्ट करायची. जर ऑलरेडी रजिस्टर्ड सेकंड गर्ल चाइल्ड असेल, तर तिला ऑलरेडी रजिस्टर्ड सेकंड गर्ल चाइल्ड म्हणून तिला रिजेक्ट करायची. तर असे लाभार्थी तुम्ही रिजेक्ट करू शकता. आणि त्यानंतर जे पण लाभार्थी तिसरी गरोदर माता असेल, चौथी गरोदर माता असेल, पाचवी गरोदर माता असेल, तर अशा गरोदर मातांना तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट नॉट एलिजिबल करू शकता. त्याच्यात सेकंड गरोदर माता ज्याच्यात तिला मुलगा झाला असेल, तर ते पण तुम्हाला रिजेक्ट करायचं आहे नॉट एलिजिबल म्हणून. तर आपण इथे बघू शकतो रिजेक्टेड रेकॉर्ड्समध्ये 1022 गरोदर माता ज्या पोषण ट्रॅकरच्या दिसत होत्या त्या अपात्र होत्या, त्यामुळे त्यांनी रिजेक्ट केलेल्या आहेत. तर इथे बघू शकतो आपण पुढे काय, टोटल रिमेनिंग ऑफ ड्यू लिस्ट टू टेक ॲक्शन. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं इथे, तर 2528 गरोदर माता होत्या, त्याच्यातून 238 6 महिन्यानंतर पोर्टलमधनं निघून गेल्या. त्यानंतर त्याच्यातले 441 फॉर्म भरलेले आहेत PMMY पोर्टलला. त्यानंतर आपण बघू शकतो रिजेक्शन झालेल्या लाभार्थी 1022 आहेत. आणि मग राहिलेल्या ज्या लाभार्थी असतात त्यांच्यावर काहीही ॲक्शन झालेली नाही, असे 827 लाभार्थी आपल्याला इथे पोर्टलला दिसत आहेत. तर आपण अशा प्रकारे बघू शकतो. आणि त्याच्यानंतर पुढचा एक कॉलम आहे, बेनिफिशियरीज हू हॅव बीन रिजेक्ट फ्रॉम पोषण ट्रॅकर ड्यू लिस्ट डायरेक्टली इंटर्ड थ्रू PMMY सॉफ्ट MIS ऑन 1/7/2025. म्हणजे पोषण ट्रॅकरला न भरलेले किंवा पोषण ट्रॅकरवर नसणारे लाभार्थी ते 30 आहेत. तर अशा प्रकारे आपण हा ड्यू लिस्टचा रिपोर्ट बघू शकतो. तुम्हाला जर आता हा रिपोर्ट तुम्हाला बीट वाईज जर बघायचा असेल, तर कुठल्याही एक बीटवर क्लिक करा. त्या बीट वाईज अंगणवाडी वाईज तुम्हाला हा डेटा मिळून जाईल. कुठल्या अंगणवाडीला किती पोषण ट्रॅकरचे लाभार्थी दिसत आहेत, किती टाइम लॅप्स केसेस झाल्या आहेत, त्यानंतर किती पोषण ट्रॅकरमधून किती लाभार्थी त्यांनी नोंदणी केलेली आहे, किती लाभार्थी रिजेक्ट केलेले आहे, आणि त्यानंतर त्यांच्या पोषण ट्रॅकरचे लाभार्थी ड्यू लिस्टमध्ये त्यांच्या अंगणवाडीचं पोर्टलला PMMY पोर्टलला किती लाभार्थी दिसत आहेत आणि त्यांनी बाहेरून आलेले लाभार्थी किती भरलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हा ड्यू लिस्टचा रिपोर्ट बघू शकता. तर आपण यावेळेस बघितला ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशियरी फ्रॉम पोषण ट्रॅकर फॉर PMMY रिपोर्ट. आता आपण पुढच्या वेळेस नवीन रिपोर्टकडे जाऊया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.